पंतप्रधान नरेंद्र मोदींची 2047 पर्यंत विकसित भारताची संकल्पना आहे असं मोहोळ म्हणतात। 2047च्या विकसित भारताकडे आता पावलं टाकणारा हा अर्थसंकल्प असल्याचं मोहोळ यांचं म्हणणं आहे। तर महिला, युवक, शेतकरी सर्वांचाच अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला असं देखील मोहोळ म्हणाले। पंतप्रधान मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी केलेला अर्थसंकल्प हा मला असं वाटतं की मोदीजींची जी कल्पना आहे, जो संकल्प आहे 2047च्या विकसित भारताकडे अगदी वेगानं पाऊल टाकण्याच्या दृष्टीनं सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असा स्वरूपाचा हा अर्थसंकल्प असं मी म्हणेन। पाहिलं तर महिला असेल, युवक असेल, शेतकरी असतील, विशेषतः आदिवासी क्षेत्रामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुढच्या काळात विकासाचं काम होण्यासाठी म्हणून प्राधान्य दिलेला दिसतोय। MSME असेल, स्टार्टअप असेल, किंबहुना स्किल डेव्हलपमेंट या सगळ्यावरती एक फोकस या बजेटचा आपल्याला दिसतो। मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी पाहता सर्वसामान्य माणसाचा विचार याच्यामध्ये झालेला दिसतोय।